नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अजिंक्य खराटे माझा शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलला आपलं स्वागत करतो। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पिंपळगाव रेणुकाई मिरची मार्केटमधील आजचे मिरची बाजार भाव। इथल्या व्यापाऱ्यांसोबत शेतकऱ्यांसोबत चर्चा करणार आहोत आणि त्यांच्याकडून आजचे मिरची बाजार भाव आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला व्यापाऱ्यांसोबत चर्चा करूया। नमस्कार शेठ। हा नमस्ते, बोला ना। तुमचं नाव? प्रतीक पुसे। ठीक आहे, आपल्या काट्याचं नाव काय? साई ट्रेडर्स। काय काय घेता तुम्ही? हे मिरची जी4 शिमला पीक घेत होतो, पहिले पण बंद केली। आता जी4ची ऑर्डर खूप असल्यामुळे जी4 बनवत आली। तर आज आवक कशी? आवक कालच्या पेक्षा चांगली आहे। दर आज 70 रुपये सुपर आणि मीडियम 67 रुपये जी4 ला। बाकीचे व्हरायटी घेतले नाही, बाकीच्या व्हरायटी नाही, फक्त जी4। बाहेर माल एक्सपोर्ट होतोय सध्या का? हो, खूप डिमांड आहे समोरून, त्याच्यामुळे भाव वाढले आणि आवक पण वाढू लागली। आता पण मिरचीची आवक थोडी 2-4 दिवस कमीच पडणार, आता माल खराब होऊ लागले। बरोबर। कुठले तुम्ही? वालसा वडा। बाकीचा माल घेतली तुम्ही? नाही, बाकीचं काहीच नाही, फक्त जी4। अजून काही तुमचं शेतकऱ्यांना सांगायचं असेल? शेतकऱ्याचं माझं म्हणणं आहे, 1-2 दिवस थोडं आता स्टॉप करा मिरच्या तोडणं, थोडं 15 ऑगस्टच्या नंतर रेट वाढेल। हो, जर तुम्ही तुमचा नंबर देऊ शकत असेल शेतकऱ्यांना तर? माझा नंबर आहे 7620668388। आणि नाव? प्रतीक पुसे। ठीक आहे, धन्यवाद। हो, चालेल। चला तर मित्रांनो, आपण आता इथल्या शेतकऱ्यांसोबत चर्चा करूयात आणि त्यांच्याकडून आजची शेतकऱ्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊयात। या दादा समोर तुमचा परिचय? आमचा परिचय अशोक दोंडीबा सुलतान, राहणार खोदा। ठीक आहे, कोणती मिरची आणली? तालुका भोकरदन, जिल्हा जालना। असं आहे का? हो। कोणती मिरची आणली? जी4। काय भाव दिली? द्यायची काय रेट बनवले? व्यापारी मागून 70 पर्यंत, पण आमची आशा आहे 75चा खर्च खूप आहे मिरचीला। बरोबर आहे। आणि एक टाकी पेट्रोल आम्हाला 400 रुपये 400 फवारणी, आणि आमची रोजदारी बी फुकट आहे त्याच्यात। बरोबर। दुकानावर माझ्याकडे बिल आहे असे, आणि बिमारी ती काही हटून राहिली, त्याच्यामुळे जरा परेशानी शेतकरी। किती तोडा? आता तिसरा आहे। तिसऱ्या तोड्यामध्ये आत्ताशी खर्च भेटू राहिला। बरोबर। आम्ही शेतकऱ्यांना पुढे काय करावं, असे भाव जर टिकले तर समजा काहीतरी बेनिफिट मिळेल। म्हणजे जेव्हा मिरची चांगली होती तेव्हा माल कमी निघत होता आणि भाव कमी होते, आणि भाव कमी मिळाले 30 रुपयाचे। आणि आता माल वाढला, सगळं झालं तर आता माल कमी झाला तर मिरची नाही। बरोबर, भाव वाढला ते आता काय करणार आहे? म्हणजे या भावामध्ये शेतकरी समाधानकारक आहे, पण सध्या हे नाही, परिस्थिती माल नाही। आणि माल निघण्याची बी शक्यता नाही पुढे, कारण की खूप हाय क्वालिटीची औषधी मारून बी ते थ्रिप्स सुधावून राहिलं। म्हणजे कंपन्यानं काहीतरी त्याच्यावर कमी हे केलं त्याचं संशोधन। हो ना, पहिले जात होतं, मग आता का जात नाही बा? त्याच फवारण्या करू आलो आम्ही। म्हणजे जायला पाहिजे, कंट्रोल व्हायला पाहिजे, शेतकरी त्याच्या समाधानी राहील। आणि ते कोणतीही औषधी मारा तरी ते जाऊन राहिले, पुऱ्या लाल शेंडी उरायले, करपूर आलाय, आणि मार्केटमध्ये आलं की स्वस्तून म्हणते बुरशी हे। मग शेतकरी काय करणार आहे? शेतकरी 4थ्या रोजी फवारणी करू आला। बरोबर। म्हणजे थोडक्यात शेतकरी या परिस्थितीमध्ये समाधानकारक आहे, या भावात परिस्थितीमध्ये आणि भावात समाधान। आणि या जर समजा याच्याकरता कमी जर विकला तर परवडतच नाही। बरोबर। मिरची लावू बी नाही शेतकऱ्याला, त्यात पाणी पाऊस तर नाहीच आहे, सगळ्यालाच मारून घ्यायची। धन्यवाद दादा। त्यानंतर तुम्ही बोलणार आहे? मिरची आणली किती आणली? 8 रुपये। असं आहे का? काय भाव दिली? दिली नाही। काय भाव बनवले? 60 रुपये 70 रुपये चालू। 70 रुपये बनवले का? ठीक आहे। काय भाव दिला? मग तुमची काय अपेक्षा आहे? आमची अपेक्षा 75 पर्यंत जाईल का? काय वाटतं? असं वाटतं की जाईल, काय सांगा अवकोर आहे। ठीक आहे, बोलता सांगा तुमचा परिचय। माझं नाव किशोर लक्ष्मण कांबळे। कुठले तुम्ही? अनवा। काय मिरची, कोणती मिरची आणली? मिरची तलवार। काय भाव दिली? दिली नाही अजून, भाव वाढायची शक्यता आहे। काय भाव मागून राहिले सध्या? आता 72 मागितली, आता आम्हाला 75ची आशा आहे। बरोबर। किती माल आणले? माल आपला 5-6 पोते आहे। ठीक आहे। मला असं वाटतं की तुमची मिरची चांगल्या भावात विकाव, अशी आशा करतो मी। धन्यवाद। तर मित्रांनो, अशा याची मिरची बाजार भाव असा याचा व्हिडिओ भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।